तर आज सकाळ झालेली आहे आणि आम्ही हॉटेलची रूम सोडून निघालेलो आहोत आणि आज दुसरा दिवस आहे कोलोराडो ट्रिपचा। तर आज आपण जाणार आहोत ग्लेनवूड स्प्रिंगला। तर माझ्या मागचे तुम्हाला माउंटेन्स दाखवते, सी द व्ह्यू। तर आम्ही मध्ये मध्ये अशा स्पॉटवरती थांबत आहोत। बरेच जण दिसत आहेत तुम्हाला पर्यटक बाजूला आणि खूप छान इथून व्ह्यू आहेत। पुढे वॉकवे आहे, छान दाखवते मी तुम्हाला। असा वॉकवे आहे बनवलेला, रेलिंग आहे आणि हा व्ह्यू बघा। किती सुंदर व्ह्यू आहे बघा। आणि वेदर सुद्धा इतकं प्लीजंट आहे, थंडी नाही आहे आणि ऊन पण असं छान आहे, म्हणजे त्याने गरम सुद्धा होत नाही। कोलोराडो हे अतिशय निसर्गसंपन्न राज्य आहे आणि इथून ड्राईव्ह करताना तुम्हाला आजूबाजूला खूप सुंदर पाईनची झाडं दिसतात, माउंटेन्स दिसतात सुंदर सुंदर। त्याचप्रमाणे कोलोराडो रिव्हर आहे जी खूप मोठी आहे आणि प्रत्येक ठिकाणी तिचं दर्शन घडत राहतं। आणि त्याचप्रमाणे यांनी रस्ते देखील इतके सुंदर बांधलेले आहेत माउंटेन्समध्ये, त्याच्यामुळे ड्राईव्ह पण आपला खूप छान होतो। त्याच्यामुळे या 4 दिवसांच्या ट्रिपमध्ये तुम्हाला माझ्यासोबत एक छान रोड ट्रिप घडणार आहे, त्याच्यामुळे सगळे व्हिडिओ नक्की बघा। आपण आता टंड्रा ट्रेल हेडवरती आलेलो आहोत। तर हा रॉकी माउंटनचाच परिसर आहे आणि याची हाईट 12,286 फीट आहे अबव सी लेवल। आणि वरती खूप वारा असतो, क्लायमेट कधी कधी एक्स्ट्रीमसुद्धा असतं, वारा असतो आणि खूप हाईटला आल्यामुळे ऑक्सिजन लेवल थोडी कमी होते, त्याच्यामुळे काही जणांना असे हेडेक वगैरे त्रास होऊ शकतात। पण वरून आता आपण व्ह्यू बघूयात। इथे अशी जागोजागी बोर्ड दिलेले आहेत, माहिती दिलेली आहे, लँड ऑफ एक्स्ट्रीम्स, इथले टेम्परेचर क्लायमेट कसं आहे, वाईल्ड फ्लावर्स कुठले आहेत याची माहिती दिलेली आहे। चला तर आपण वरून व्ह्यू बघूयात कसा दिसतोय माउंटेन्सचा आणि खालचं आपल्याला दरी वगैरे कशी दिसते ते बघूयात। खूपच वारा आहे वरती पण इथे छोटे छोटे वाईल्ड फ्लावर्स पण आहेत, ते सुद्धा इतके सुंदर दिसत आहेत, तुम्हाला दाखवते। ओके ठीक आहे ना बेटा। तर हा स्पॉट आहे, इथून आपण बघणार आहोत आजूबाजूचा परिसर। विंटरमध्ये हे सगळे माउंटेन्स बर्फाने आच्छादून जातात आणि सगळे व्हाईट रंगाचे होतात। अजूनही तुम्हाला काही ठिकाणी बर्फाचा थर थोडा थोडा दिसत असेल, त्याच्यामुळे ते मध्ये मध्ये व्हाईट दिसत आहे। पण आता आपण समरमध्ये आलेलो आहोत, त्याच्यामुळे बऱ्यापैकी ग्रीन दिसत आहे। हे बघा तिथे एक लेक आहे। इथून आपण आता एका दुसऱ्या ट्रेलवरती जाणार आहोत।
हे बघा फ्लावर्स, सगळे वाईल्ड फ्लावर्स आहेत पण इतके सुंदर आहेत, वेगवेगळ्या रंगाचे, टायनी टायनी. आणि हा पाथ आहे. इकडे छान मेंटेन केलेलं आहे सगळं. एक मेक्सिकन रेस्टॉरंट आहे, तिथे आता आपण आलेलो आहोत. तर आता आपण एका मेक्सिकन रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत. ऑर्डर केली आहे आम्ही, बघूयात काय कसं मिळते, टेस्ट कशी आहे. मला माझ्या मागे दाखवलं त्यांचं इंटेरियर कसं आहे, आतमधलं पेंटिंग्स बघा त्यांची. हे नाचोज आहेत आणि कॉम्प्लिमेंटरी आहे. आता जेव्हा फूड येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवते. तर आपलं फूड आलेलं आहे. हा सलाड बाउल आहे, फ्राईज, फ्रेंच फ्राईज. या डिशचं नाव मला माहिती नाही, काहीतरी आहे मिक्स. किड्स बरिटो हा आपण ओपन करून बघूयात आता. ओके, तर आपण फक्त टेस्ट करून बघूयात कसं आहे सगळं. आत्ता जेवून झाल्यानंतर आपण चाललेलो आहोत व्हेलकडे. तर व्हेल हे एक माउंटेन रिसॉर्ट टाऊन आहे आणि जिथे खूप सारे रेस्टॉरंट आहेत, शॉप्स आहेत आणि सुंदर आहे. तर आता आपण आलेलो आहोत व्हेल विलेजमध्ये. कसं आहे तुम्हाला दाखवते. वरती डोंगर वगैरे आहेत आणि खाली खूप सारे रेस्टॉरंट्स आहेत, घरं आहेत लोकांची, ऑफिसेस आहेत. तर आम्ही आता इथे वॉक करून बघणार आहोत आजूबाजूला काय काय आहे, कसं आहे व्हिलेज. हा समोर जो दिसतोय तो इथला बस स्टॉप आहे. हे बघा, बस शेल्टर लिहिलंय, छोटूसा आहे. ही बाजूला बुक्स वगैरे साठी पण आहे लायब्ररी, छोटीशी. ट्रॅश कॅन्स आहेत. हे बघा, माउंटेन हाऊस रेस्टॉरंट आहे इथे आतमधलं.
सायकलिंगसाठी मला वाटतं या रेंटेड आहेत. रेंटवरती आपण घेऊ शकतो. बाजूला हे असे माउंटेन्स दिसत आहेत. हा एक छोटासा ब्रिज आहे. बाजूला ही नदी आहे बघा. मधून ही नदी वाहते. चलो नेक्स्ट बघूया. इथे जागोजागी तुम्हाला ट्रॅश कॅन दिसतील. ते छोटूसा कागद सुद्धा कुठे पडलेला दिसणार नाही. इकडे खूप स्वच्छता मेंटेन केली जाते. इथे सगळीकडे आपल्याला युरोपियन स्टाईलचं आर्किटेक्चर बघायला मिळतं आणि लाईव्ह म्युझिक चालू असतं. बऱ्याच ठिकाणी लोक रिलॅक्स चिल करत बसलेली असतात आणि एक हॅपनिंग एन्व्हायरमेंट आहे. समोरचा तुम्हाला मी व्ह्यू दाखवते. इथे एक गोंडोला राईड आहे आणि त्या राईडमधून आपण माउंटेन्सचा व्हॅलीचा खूप छान व्ह्यू आपल्याला मिळतो. खूप सारी लोक येतात इथे. सेल आहे $15 टी शर्ट. खूप मोठा वेळ आहे. Yeah, I'm getting coffee. Wow. खूप मस्त वाटतं एकदम. खूप छान वाटतंय. खूप सगळे असे चिल करतायत, रिलॅक्समध्ये फिरतायत. इकडे तुम्हाला दिसतील मुलं पाण्यात खेळतायत. छोटंसं स्प्लॅश पॅड सारखं आहे. Lululemon shop. या बिल्डिंग्स सेम फ्लावर्स प्रत्येक फ्लोअरवरती आहे. छान दिसतंय मला. हे सगळे हॉटेल्स आहेत समोरचे. खाली खूप सारे स्टोअर्स आहेत. आत्ता
आत्ता आपण चाललेलो आहोत हॉट स्प्रिंगकडे, जे आहे कोलोराडो स्प्रिंगमध्ये. तर तिथे नॅचरली तयार झालेले गरम पाण्याचे झरे आहेत, जसे आपल्या इंडियामध्ये वज्रेश्वरीला वगैरे आहेत तसे. तिथे स्विमिंग पूल बनवलेले आहेत 5-6, जिथे काही ठिकाणी अति गरम पाणी असतं, काही ठिकाणी कोमट असतं, काही ठिकाणी थंड असतं आणि तिथेसुद्धा स्किन डिसीजेस बरे होतात असं सगळेजण म्हणतात. तर तिथला मी व्हिडिओ बनवलेला नाही आहे, त्याच्यामुळे तो मला दाखवता येणार नाही. पण तिथपर्यंत जाणारा ड्राईव्ह अतिशय सुंदर आहे, सिनिक आहे, त्याच्यामुळे तो तुम्ही मिस करू नका आणि संपूर्ण बघा.